नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत. भारत आणि अमेरिका यांच्यातील प्रस्तावित व्यापार करारावरून पुन्हा एकदा विविध चर्चांनी जोर धरलाय. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार शेतीसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये एकमत होत नाहीये आणि त्यामुळे या व्यापारी करारावर स्वाक्षरी होण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो असं बोललं जात आहे. तर दुसरं म्हणजे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी एक्सवरती एक ट्विट केलंय आणि हा अहवाल खोटा, निराधार आणि दिशाभूल करणारा असून दोन्ही बाजूनं करारातील वाटाघाटी पूर्ण करण्यासाठी दोन्ही पातळीवरती जोरदार प्रयत्न सुरू असल्याचा दावा केलाय. तिसरीकडे शेतकरी संघटनांनी मात्र या कराराला कडाडून विरोध करत हा करार शेतकऱ्यांची मेहनत नासवेल, त्यामुळे या करारावर भारतानं सही करू नये अशी पुन्हा एकदा जोरदार मागणी केली आहे. पण आंदोलनाचा इशारा सुद्धा त्यासाठी दिलेला आहे. त्यामुळं नेमकं काय सुरू आहे, कारण प्रत्येकाची एक बाजू आहे. रॉयटर्सचा अहवाल काय सांगतो, मंत्री पियुष गोयल यांचा दावा काय सांगतो, शेतकरी नेते काय म्हणतायत, सगळं काही जाणून घेणार आहोत आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर 13 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीत भारत अमेरिका द्विपक्षीय व्यापार करार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेक फेऱ्या ह्या चर्चेच्या झाल्या. 6 फेब्रुवारी 2026 रोजी भारत आणि अमेरिकेनं अंतरिम व्यापार कराराची एक चौकट जाहीर केली. ही चौकट अंतिम द्विपक्षीय व्यापार करार करण्याच्या दिशेनं पहिली औपचारिक पायरी मानली गेली. पण या चौकटीवरून बरंच रान देशामध्ये तापलं होतं. शेतकरी संघटनांनी त्याला जोरदार विरोध केला. चौकट जाहीर झाल्यानंतर अंतिम करारासाठी चर्चा सुरू राहिली. मात्र शेती आयात शुल्क, बाजारपेठेतील प्रवेश आणि भविष्यातील अमेरिका शुल्कांबाबत दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम राहिले. त्यामुळं अंतिम अंतरिम व्यापार करारावर अद्यापही दोन्ही देशांमध्ये एकमत झालेलं नाहीये. रॉयटर्सने एक अहवाल या संदर्भात नुकताच प्रसिद्ध केलाय. त्यामध्ये भारतानं अमेरिकेसोबत कोणत्याही घाईत व्यापार करार न करण्याचा निर्णय घेतल्याचं भारतातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं रॉयटर्सनं सांगितलंय. रॉयटर्सनं या रिपोर्टनुसार असंही सांगितलंय की भारताच्या हिताचे निर्णय आणि चांगल्या अटी मिळाल्यानंतरच करार केला जाईल अशी केंद्र सरकारची भूमिका आहे. त्यासाठी मजबूत अर्थव्यवस्था आणि इतर देशांसोबत वाढणारा व्यापार, यामुळे भारत आता अधिक आत्मविश्वासानं अमेरिकेशी चर्चा करत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अनेक महिन्यांच्या चर्चेनंतरही गेल्या महिन्यात अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी जेमिसन ग्रियर यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये अंतरिम व्यापार करार होऊ शकला नाही. दोन्ही बाजूंना मर्यादित स्वरूपाचा करार होईल अशी अपेक्षा त्यावेळी व्यक्त केली जात होती. रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सरकारी अधिकाऱ्यांनी असंही सांगितलंय की चीनसारख्या प्रतिस्पर्धी देशांच्या तुलनेत भारताला शुल्कात सवलत मिळावी आणि करारानंतर अमेरिकेनं नव्यानं कोणतंही शुल्क लागू करू नये या भारताच्या प्रमुख मागण्यांवर अमेरिकेकडून कोणतीही ठोस हमी देण्यात आलेली नाही आहे. तर भारताच्या हिताच्या अटींशिवाय आम्ही घाईघाईनं करार करणार नाही, विशेषतः शेतीसारख्या रेडलाईन विषयांवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही अशी भूमिकाही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या महिन्याच्या अखेरीस नवीन आयात शुल्क लागू करण्याच्या तयारीत असल्यानं अमेरिकेला भारताकडून लवकर व्यापार सवलती मिळाव्यात अशी अपेक्षा होती. मात्र भारतानं घाई न करण्याची भूमिका घेतल्यानं भारतीय निर्यातीवर अधिक शुल्क लागू होण्याचा आणि उद्योगांमध्ये अनिश्चितता कायम राहण्याचा धोकाही यातून निर्माण झाल्याचं तज्ज्ञ सांगतायत. गेल्या महिन्यात ग्रियर यांच्यासोबतच्या चर्चेनंतर केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केलं होतं की भारताचं हित सुरक्षित राहणार नसेल तर अमेरिका भारत व्यापार करार लागू केला जाणार नाही. यावरून भारताची भूमिका अधिक कठोर झाल्याचं दिसून येत असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. पण पियुष गोयल यांनी एक्सवरून ट्विट करत या बातम्या फेटाळून लावल्यात. मंत्री गोयल यांनी लिहिलंय, जून महिन्यात जेव्हा जेमिसन ग्रियर यांनी दिल्लीला भेट दिली होती तेव्हा त्यांच्यासोबत माझ्या उत्तम बैठका झाल्या. दोन्ही बाजूंनी एका अशा कराराप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली गेली जो संतुलित, व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण असेल आणि दोन्ही देशातील व्यवसाय, शेतकरी, कामगार आणि ग्राहकांना ठोस लाभ देईल. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमचे संघ पूर्णपणे कार्यरत आहेत असंही पियुष गोयल यांनी सांगत या बातम्या, रॉयटर्सची बातमी खोटी असल्याचा दावा केला आहे. पण भारताची भूमिका या कराराच्या बाबतीत आता कठोर होत असल्याचं रॉयटर्सनं सांगितलंय. त्यासाठी भारताची वाढती निर्यात, इतर देशांशी होणारे व्यापारी करार
यामुळे आर्थिक धोके भारतासमोर कमी झाल्याचं सांगून भारताची वाटाघाटीतील ताकद वाढल्याचं व्यापारी सांगतायत, असंही या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय। तसं पाहिलं तर एप्रिल ते जून या कालावधीत इराणमधील युद्धामुळे निर्माण झालेल्या अडचणी असूनही भारताची वस्तू निर्यात मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे 15% वाढली आहे। तसंच पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किमतींमुळे ही ताकद वाढल्याचं सुद्धा या रिपोर्टमध्ये व्यापाऱ्यांच्या हवाल्यानं सांगण्यात आलंय। दुसरीकडे आखाती देशांकडे भारताची निर्यात मार्चमधील 2.62 अब्ज डॉलरवरून मे महिन्यात 5.3 अब्ज डॉलरपर्यंत वाढली आहे। हॉर्मुझ जलमार्ग बंद असल्यानं व्यापाऱ्यांनी पर्यायी जलमार्गाचा वापर केल्यामुळे ही वाढ झाल्याचं सुद्धा स्पष्ट करण्यात आलंय। तर एप्रिल आणि मे या 2 महिन्यात अमेरिकेकडे भारताची निर्यात 17.29 अब्ज डॉलर झाली आहे। तिसरी बाब म्हणजे इंग्लंडसोबतचा मुक्त व्यापार करार, त्यासोबतच या महिन्यात तो लागू होण्याची शक्यता आहे। तर युरोपियन महासंघांसोबतचा व्यापार करार पुढील वर्षाच्या सुरुवातीला पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आणि त्यामुळे भारतासाठी व्यापारी संबंध निर्माण करण्याची संधी अधिक निर्माण झाली आहे। त्याचा परिणाम म्हणजे भारत अमेरिकेसोबतच्या करारात शेती आणि इतर मुद्द्यांवरती ठाम भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे। त्यातून दोन्ही देशातील नेते आणि अधिकाऱ्यांमधील होणाऱ्या वाटाघाटी यामध्ये एकमत होत नाही असं तज्ज्ञांचं मत आहे। त्यावरून सध्या धुसफूस मात्र पाहायला मिळते। नुकत्याच फ्रान्समध्ये झालेल्या G7च्या मंचावरती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींच्या कठोर वाटाघाटीच्या डावपेचांवरून वक्तव्य केलं होतं, पण अमेरिका आणि भारत व्यापार करार पूर्ण करण्याच्या अतिशय जवळ असल्याचं मत सुद्धा ट्रम्प यांनी व्यक्त केलेलं। तर पंतप्रधान मोदींचा भर हा पश्चिम आशियातील तणावातून तोडगा काढण्याकडे होता, कारण हॉर्मुझच बंद असल्यानं भारताला त्याची मोठी किंमत मोजावी लागलेली आहे आणि त्यामुळे या शक्यतांनीही जोर धरलाय की भारत अमेरिका व्यापार करार अजून काही काळ लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। तिसरीकडे या कराराला विरोध करण्यासाठी शेतकरी संघटना केंद्र सरकारवरती दबाव आणण्यासाठी मैदानात उतरलेले आहेत। या संघटनांचा भारत अमेरिका व्यापार कराराला संपूर्ण विरोध नाहीये, पण शेती आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राला व्यापारासाठी खुलं करण्याच्या शक्यतेला टोकाचा विरोध आहे। सर्वात मोठी भीती आहे ती म्हणजे स्वस्त कृषी माल भारतात येण्याची। अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सरकारी अनुदान मिळतं, त्यामुळे ते गहू, मका, सोयाबीन, कापूस, डाळी, कडधान्य आणि इतर कृषी उत्पादनं कमी किमतीत निर्यात करू शकतात। अशा मालाची आयात या करारातून भारतात वाढली तर भारतीय शेतकऱ्यांना दरात स्पर्धा करणं कठीण जाईल अशी शेतकरी संघटनांना भीती आहे। दुसरा मुद्दा असाही आहे, अमेरिका भारताने दुग्धजन्य पदार्थाच्या आयातीवरील निर्बंध शिथिल करावेत अशी मागणी या करारात करते आहे। भारतातील दूध उत्पादन प्रामुख्याने लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांवर आधारित असल्यानं स्वस्त आयात झाल्यास दुग्ध व्यवसायाला त्याचा फटका बसेल असंही शेतकरी संघटनांचं म्हणणं आहे। तर आयात शुल्क कमी करण्यासाठी शेतकरी संघटनांचा विरोध आहे। व्यापार कराराच्या अंतर्गत कृषी उत्पादनांवरील आयात शुल्क कमी करण्याची शक्यता असते, त्यामुळे परदेशी कृषी शेतमाल हा भारतात स्वस्त दरात येईल आणि देशांतर्गत बाजारभावावर दबाव येईल अशी भीतीही त्यातून व्यक्त केली जाते। त्यामुळे केंद्र सरकार शेती आणि दुग्ध व्यवसाय यावर तडजोड करणार नाही असा दावा सुद्धा केला जातोय। पण भारत अमेरिका यांच्यातील कराराची प्रस्तावित चौकट ज्यावेळी जाहीर झाली त्यामध्ये असं दिसलं की आयात शुल्क आणि शुल्काव्यतिरिक्त अडथळे कमी करण्यासाठी भारतानं काही अमेरिकन कृषी उत्पादनावरील आयात शुल्क कमी किंवा रद्द करण्याचा प्रस्ताव स्वीकारलेला आहे। त्यामुळे पशुखाद्यासाठी वापरले जाणारे लाल ज्वारी असेल, सोयाबीन तेल, DDGS असेल, सुकामेवा असेल, ताजी आणि प्रक्रिया केलेली फळं असतील, वाईन आणि स्पिरिट्स आदींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे। त्यामुळे या कराराला शेतकरी संघटनांचा कठोर विरोध आहे। त्यातूनच वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा शेतकरी संघटनांकडून केली जाते। आता या सगळ्यात केंद्र सरकार व्यापार करारातील वाढती सौदा शक्ती लक्षात घेऊन दबावापोटी का होईना पण भारत अमेरिका यांच्यातील मुक्त व्यापार करार, द्विपक्षीय व्यापार करार हा लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न करतंय असं तज्ज्ञांचं मत आहे। तर भारतातील प्रशासकीय गुंतागुंत आणि संथ प्रक्रिया यामुळे या करारावरील स्वाक्षरीसाठी आणखी वेळ लागेल अशी शक्यताही व्यक्त केली जाते। एकूणच काय, भारत आणि अमेरिका यांच्यातील करारावरती अंतिम स्वाक्षऱ्या आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी आता लांबणीवर पडते की काय अशीच एकूण चिन्ह दिसत आहेत। आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय
कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया सांगा. मी या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबतोय. मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन असतो. त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आपण पुन्हा भेटू. तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या.